सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या जॉग्राफीच्या स्टेट बोर्ड सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण 5वी पासूनची जॉग्राफी स्टेट बोर्ड डिस्कस करत होतो. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये 8वीचं जॉग्राफीचं पुस्तक जे आहे ते आपलं संपलं होतं. आणि या व्हिडिओपासून आपण काय करतोय, 9वी जॉग्राफीला सुरुवात करतोय. आणि तुम्ही जर पाठीमागचे व्हिडिओ बघितले नसतील तर कृपया ते व्हिडिओ आधी बघून घ्या, कारण का मग त्यामध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल व्यवस्थित. आणि बऱ्याच फॅक्ट चांगल्या आपण त्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत एक्झामच्या दृष्टीने महत्वाच्या. अगदी एक्झाम दृष्टीनं फॅक्च्युअल डेटा बऱ्यापैकी आपण बघतोय आणि जिथं गरज आहे तिथे कन्सेप्ट बघतोय आपण. तर त्याची तुम्हाला एक सेपरेट प्लेलिस्ट मिळून जाईल, त्यामध्ये तुम्ही हे व्हिडिओ बघू शकताय. चला तर वेळ न घालवता लगेच काय करू आपण की ह्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करू आपण. त्यातला पहिला टॉपिक जो आहे तो आपल्या उपयोगाचा नाही, आपण लगेच काय करतो की दुसऱ्या टॉपिकला सुरुवात करतोय आपण, ठीक आहे ना. आणि मग याच्यामधले काही मुद्दे आहेत जे थोडेसे कन्सेप्च्युअल आहेत आणि ते फार महत्वाचे आहेत, जे की ज्याच्यावरती डिरेक्टली आपल्या प्रिलिम्सला कंबाईन करायच्या एक्झामला क्वेश्चन येऊ शकतात. काय बघा, टायटल आहे टॉपिकचं आपल्या अंतर्गत हालचाली. बघा टॉपिकचं नाव काय आपल्या अंतर्गत हालचाली. लक्षात घ्या, पृथ्वीमध्ये बघतो आपण की जे आपण थर बघितले होते, तुमचं कोर असेल म्हणजे तुमचं काय म्हणतो गाभा असेल, प्रावरण असेल, किंवा तुमचं वरचं काही की शिलावरणचा पार्ट तुमचा असेल. तर याच्यामध्ये बघतो की कंटिन्युअस काहीतरी हालचाली होत असतात. त्यामध्ये पण बघतो की जो प्रावरणाचा वगैरे भाग आहे त्यामध्ये काही कंटिन्युअस तुम्हाला काही प्रकारच्या हालचाली बघायला मिळतील. प्रावरणाचा जो काही भाग ज्याला म्हणतो आपण की जो थोडासा सेमी लिक्विड स्वरूपातला असेल, म्हणजे अर्ध द्रव स्वरूपातला, त्याच्यामध्ये आपल्याला काही कंटिन्युअस या प्रकारच्या हालचाली बघायला मिळतील. आणि त्याच काय करतो आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे ना. सो इथे बघतोय की या ज्या अंतर्गत भू हालचाली आहेत त्यांचं आपण काय केलंय की 3 ग्रुपमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहिला ग्रुप आहे त्याला म्हणतो आपण की त्याचा आधार काय, गती. बघा अंतर्गत हालचाली काय केलं आपण की वर्गीकरण केले, पण त्याचा पहिला आधार काय की गती. आणि त्यामध्ये परत 2 ग्रुप पडतील. पहिला ग्रुप आहे तुमचा गतीच्या आधारावरचा, तो आहे मंद भू हालचाली. मंद म्हणजे कळतं ना की ज्यांचा वेग जो आहे, गती जी आहे ती कशी असेल, थोडीशी कमी असेल गती त्यांची, पण या सातत्यानं होणार आहेत. लक्षात घ्या, म्हणजे वेग समजून घ्या. बघा गतीच्या आधारावरती काय केलं आपण, अंतर्गत भू हालचालींचं वर्गीकरण करतोय. पहिला प्रकार कोणता आहे तर मंद भू हालचाली. मंद म्हणजे कळतं ना की ज्यांचा होण्याचा वेग जो आहे, गती जी आहे ती फार कमी आहे, पण त्यांचं वैशिष्ट्य काय की त्या सातत्यानं होत राहतात, वारंवार तुम्हाला ते घडताना दिसतील. आणि एक्झाम्पल काय बघा, पर्वत आणि खंडांची निर्मिती. आपल्या पृथ्वीवरती जे आपण पर्वत बघतोय किंवा जे मोठे मोठे खंड बघतोय, यांच्या निर्मिती माग प्रामुख्यानं कोणत्या प्रकारच्या अंतर्गत हालचाली तुम्हाला तुमचे, तर त्या मंद भू हालचाली. हे देखील फॅक्ट आपण लक्षात ठेवा. आणि दुसरे आहेत शीघ्र भू हालचाली, ज्या की बघतो आपण की फार वेगाने घडतील, मात्र या घटनेच्या स्वरूपात होतात. म्हणजे काय, वारंवार घटत नाहीत. याचा अर्थ कळतोय का, मंद भू हालचाली जे आहेत ना त्या आत्ताही सुरू आहेत. समजते का, मंद भू हालचाली या पृथ्वीवरती आत्ताही सुरू आहेत. कुठेतरी आपण नेहमी ऐकतो कुठेतरी की जो माउंट एव्हरेस्ट आहे, त्या माउंट एव्हरेस्टची उंची जी आहे ती काही सेंटीमीटरनं वाढत चालली आहे. किंवा बघतो आपण की काही कॉन्टिनेंट जे आहेत ते सरकत आहेत, त्यांची जागा बदलत आहेत. हे बघतो आपण की पण इतक्या स्लो घडते की ते आपल्याला जाणवून येत नाही की या गोष्टी घडतायत ते, ठीक आहे ना. म्हणजे त्या सातत्याने घडतायत आणि त्या कायमस्वरूपी घडत राहतात तुमच्या. मात्र ज्या शीघ्र भू हालचाली आहेत त्या मात्र बघतो आपण की जाणवण्या इतपत त्यांचा काय की वेग असतो, ठीक आहे ना, म्हणून त्याला आपण शीघ्र म्हणले. मात्र त्या एकसारख्या घडत नाहीत, त्या घटनेच्या स्वरूपात घडतात. त्यांचे एक्झाम्पल काय बघा, भूकंप आणि ज्वालामुखी एक्झाम्पल आहेत. भूकंप आपण फार कमी एक्सपिरियन्स करतो, ठीक आहे ना. ज्वालामुखी आपण फार कमी एक्सपिरियन्स करतो, मात्र ते जर घडले तर मात्र आपण बघतो की ते नोटीस होतात, ते आपल्याला कळून येते की ह्या काय की भू हालचाली घडलेत ते. सो पहिला प्रकार गतीच्या आधारावरती केला आपण. पहिले 2 प्रकार तुमचे मंद भू हालचाली आणि त्यांच्यापासून काय बघतो की काय निर्माण होते ते. आणि दुसरं आहे तुमचं ते म्हणजे की शीघ्र भू हालचाली, त्यांच्यापासून काय होते पण बघितलं आपण तुमचं. दुसरा आधार आहे तो म्हणजे की दिशा, डिरेक्शन. काय कळते, समजते. हा जो तुमचा वरचा जो शिलावरणाचा भाग तुमचा असेल, याची नेमकी हालचाल होताना दिशा कोणती आहे, त्याच्या आधारावरती आपण काय केलं की 2 प्रकार पाडले त्याचे. पहिला प्रकार तुमचा तो म्हणजे क्षितिज समांतर भू हालचाल. म्हणजे कळते ना, हे जे बघतो आपण की असा तुमचं जर शिलावरण तुमचं असेल, याला जोडून ज्या हालचाली होते त्याला म्हणतो आपण क्षितिज समांतर. आणि दुसरं आहे ते म्हणजे ऊर्ध्वगामी किंवा अधोगामी. ऊर्ध्वगामी कळते ना, वरच्या दिशेनं, अधोगामी म्हणजे काय की खालच्या दिशेनं. या दोन्ही पैकी कोणत्या तरी एका दिशेने काय की होणाऱ्या हालचाली त्या तुमच्या काय की दिशेच्या आधारावरती असतील. तिसरं आहे ते म्हणजे की भूरूपांच्या आधारावरती. त्यातला पहिला प्रकार आहे खंडजन्य. बघा तिसरा तुमचा आधार कोणत्या वर्गीकरणाचा, तर भूरूप हा तुमचा आधार आहे. आणि त्याच्यावर परत तुमचे काय पडतील की 2 प्रकार पडतील. त्यातला पहिला प्रकार तुमचा कोणता आहे तर खंडजन्य भू हालचाली. खंडजन्य म्हणजे कळते ना की ज्याच्यामुळे भूखंड, पठार किंवा उच्चभूमी निर्माण होतील. समजते का, ज्याच्यामुळे काय होईल की भूखंड, पठार किंवा उच्चभूमी काय होतील की निर्माण होतील. आणि पर्वतजन्य म्हणजे काय, ज्यांच्यामुळे वलीकरण घडते किंवा प्रस्तरभंग घडते आणि त्यामुळे नवीन काय होतील की पर्वत निर्माण तुमच्या होतील. नावात कळते. खंडजन्य म्हणजे काय, ज्याच्यामुळे नवीन खंड निर्माण होतील. आणि पर्वतजन्य म्हणजे काय की ज्याच्यामुळे नवीन काय की पर्वत निर्माण होतील. सो हा चार्ट टेबल जो बघतोय आपण, टेबल महत्वाचं आहे. टेबल काय करू आपण की प्रॉपर इथं समजून घ्या तुमचं. लगेच मूव्ह करू आपण. येस,
आता ज्या आपण काही की हालचाली बघितल्या त्यातल्या काही महत्वाच्या, सगळ्या बघत नाही आपण, त्यातल्या काही महत्वाच्या हालचाली काय करतो आपण इथं डिस्कस करतोय. त्यातली पहिले तुमची ती म्हणजे मंद भू हालचाली. ठीक आहे, आता इथे बघा, मंद भू हालचालींची भूकवचावरती पर्वत निर्मिती व खंड निर्मिती स्वरूपात परिणाम दिसून येतात. ते पुढील प्रमाणे सांगता येतील. समजते? मंद भू हालचाली जे आहेत, आता लक्षात घ्या, माग आपण थोडं समजून घ्या, इथे येतोय. माग आपण ज्या हालचाली बघितल्या, ठीक आहे ना, मंद. आता मंद भू हालचाली याच्यामध्ये काय की काही, एक मिनिट, मंद भू हालचाली याच्यामध्ये काही क्षितिज समांतर असतील, काही ऊर्ध्वगामी असतील, काही खंडजन्य असतील आणि काही तुमच्या काय की पर्वतजन्य असतील. शीघ्र भू हालचाली तर त्यामध्ये तुमचं, त्यात पण तुमची सो सगळे प्रकारची इंटरलिंक आहे. फक्त आपण काय केलं की आधाराच्या याच्यावरती सेपरेशन केलं होतं, पण ते बऱ्यापैकी एकत्र तुमच्या कम्पेअर होतील. त्याला आपण सगळे की पूर्णपणे सेग्रिगेट काही करू शकत नाही, लक्षात ठेवा. आता या पाठवतो आपण, इथे काय म्हणलं आपण की मंद भू हालचाली काय म्हणतो आपण की भूकवचावरती एकतर पर्वत निर्माण करतील किंवा काय करतील की खंड निर्माण करतील. मग आपल्याला बघतोय की तुम्हाला एक परत आपल्याला काय की तुम्हाला एक आपण की भू हालचालींचा एक टेबल दिलाय आणि त्यांचे काय की परिणाम दिले, ते एकीकडून समजून घेऊ आपण. बघा, पहिलं आहे परिणाम, दुसरा दाब कुठल्या बाजून तुमचा असतो, तिसरं काय की ताण असतो का तुमचा, ते सांगितलं, ते सांगतो पुढे तुमचं काय. बघा, यामध्ये की लहरींच्या हालचालींची दिशा सांगितली तुमच्या, की लहरी म्हणजे कळते ना की खाली जो प्रावरण आहे त्या प्रावरणामुळे काय होतं की तुमच्या लहरी निर्माण होतात. त्या लहरींची दिशा कोणती आहे, इथं पहिलं बघा तुमचं एकमेकांच्याकडे येणाऱ्या लहरी, की जेव्हा काय तुमचं लहरी एकमेकांकडे येतील तुमच्या ठळतील तुमच्या, दुसऱ्या एकमेकांच्या विरुद्ध का, तर काय सांगायची आवश्यकता तुमची नाही. इथं बघा, कठीण खडकांच्या वरती होणारा परिणाम काय काय होतं समजून घ्या. कठीण खडकांच्या वरती होणारा परिणाम कशांचा, लहरींचा. कधी, जेव्हा कठीण खडकांच्या वरती एकमेकांच्याकडे येणाऱ्या लहरी दाब देतील, कळते ना, तेव्हा काय होईल, तेव्हा प्रस्तरभंग होतो. लक्षात घ्या, समजते का? बघा, दोन काय तुमचे हे कॉन्टिनेंट्स असतील किंवा खंड असतील, ठीक आहे, आणि दोन खंड जेव्हा तुमचे एकमेकांच्याकडे येतील, कशामुळं, त्या दाबामुळं, आणि त्यांच्यावरती पडलेल्या दाबामुळे काय निर्माण तुमचं होईल की प्रस्तरभंग निर्माण होऊ शकतं. काय होईल, प्रस्तरभंग. ते जर समजा आता फक्त झाले काय बघा, इथं या प्रस्तरभंगामध्ये काय बघतो आपण की हा जो खालचा पिवळा भाग आहे आणि इकडचा काय की ब्राऊन भाग आहे, ठीक आहे ना, दोन्ही एकत्र आल्यामुळे तुमच्या बघतोय की हा जो थोडासा तुमचा ब्राऊन भाग आहे तो काय की तुमच्या पिवळ्या भागाच्या वरतीच आहे. लक्षात ठेवा, समजते का? ब्राऊन भाग तुमचे दोन्ही एकत्र आले आणि जो ब्राऊन भाग आहे तो काय की पिवळ्या भागाच्या वरतीच आहे तुमचा, त्याला आपण प्रस्तरभंग म्हणतो. पण इथं पण प्रस्तरभंगच आहे, फक्त इथं झालंय काय की दोन भूखंड समजा आपण की एकत्र जोडले गेलेले होते आणि आतून ताण पडला, ठीक आहे, आणि तो ताण पडल्यामुळे काय की हे जे भूखंड आहे तुमचे एकमेकांच्या पासून सेपरेट झाले. आता हे सेपरेट झाल्यामुळे काय बघतो आपण की पिवळा जो भाग आहे तो थोडासा वरती राहिलाय आणि जो ब्राऊन भाग आहे थोडासा खाली आलाय, आणि इथं बघतो आपण की काही असा उतार तयार झाला तुमचा. हा पण तुमचा काही प्रस्तरभंग आहे. बघा, दोन्ही तुमचे काय की प्रस्तरभंगाचे एक्झाम्पल तुमचे असते, फक्त घडले काय, इथं दोन खंड एकत्र आलेत आणि एक खंड दुसऱ्याच्या काही की तुमच्या वरती ओव्हरलॅप झालाय. इथं काय की दोन खंड एकत्रच होते, ते तुटलेत, त्यामुळे झालं काय की एक खंड थोडासा खाली सरळ तुमचा, मध्ये काय तुमचा अशा प्रकारचा उतार तयार झालाय. दोन्ही तुमचे काय की प्रस्तरभंगाची एक्झाम्पल आहे तुमचं. त्याचाच बघतो आपण की मृदू खडकावरती काय परिणाम. हे कधी होऊ शक्य की जेव्हा खडक जो आहे तो कठीण असेल तेव्हा तुम्हाला काय की प्रस्तरभंग व्हायला मिळतो. पण जेव्हा खडक तुमचा कसं आहे की मृदू आहे, मृदू म्हणजे कळते ना, मऊ खडक असेल तर मऊ खडकावरती याचा परिणाम काय होतो बघा. पहिलं इथे दिलंय की जेव्हा खडक मऊ आहे आणि जेव्हा ज्या लहरी आहेत त्या लहरींच्या मुळे खडक काय की दाबले जातील, तर खडक दाबले गेल्यामुळे तेव्हा काय की वलीकरण दिसेल तुम्हाला. काय दिसेल, वलीकरण. तुम्ही पण हा प्रयोग करू शकता. तुमच्या वहीचं किंवा पुस्तकाचं पान आहे ते तुम्ही दोन्ही साईड पकडू शकता आणि जर तुम्ही पानाला दोन्ही साईडने दाबलं तर काय होईल, त्या पानावरती तुम्हाला या प्रकारच्या काही की वळ्या बघायला मिळतील, कळते ना. सो ते वलीकरण म्हणतो आपण त्याला. तेच जर समजा काय बघतो आपण की खडक मऊ असेल आणि ताण पडला आणि ताणामुळे जर ते खडक लांब गेले तर काय होईल की प्रस्तरभंग पातळी निर्माण तुमची. म्हणजे काय बघतो, इथं पण प्रस्तरभंग झाला होता, फक्त खडक काय की कठीण आहे त्यामुळे जो स्लोप आहे तो फार जास्त, खड्डा जो आहे तो फार मोठा तयार झाला नाही. इथं मात्र काय बघतो आपण की खडक फार तुमचे काय इतकी मऊ आहे त्यामुळे काय होईल की प्रस्तरभंग पातळी तुमची थोडीशी मोठी आहे, खड्डामध्ये काय तुमचा मोठा पडेल. लक्षात ठेवा. सो हे तुमचे काय की काही मेजर रिझन दाब आणि ताण आणि मृदू आणि कठीण खडकावर त्यांचा होणार आहे की परिणाम बघतो आपण. हा टेबल तुमचा महत्वाचा आहे. इकडे आपण तुमचा एक पहिला प्रकार घेतला आपण तुमचे पर्वत निर्माणकारी हालचाली नावातनं अगदी त्याला सिंपल आपण समजून घेऊ तुमचं की याचा अर्थ काय असतो तुमचा. बघा, त्याचा पहिला प्रकार तुमचा म्हणजे की वलीकरण. तर त्याचा वरचा अर्थ काय होतोय की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये काही अशा हालचाली होत आहेत की ज्या हालचालीमुळं
पृथ्वीचा तुमचा जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावरती जेव्हा पर्वत निर्माण होतील त्यांना काय म्हणतो आपण, पर्वत निर्माणकारी हालचाल. ठीक आहे ना. त्यातला पहिला प्रकार तुमचा तो म्हणजे की वली पर्वत. पहिला प्रकार कोणता आहे, वली पर्वत. लक्षात काय आहे बघा, पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जा लहरीमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. जे आता लिहिले ना तेच आपण इथे डिस्कस केलं. बघा बघा कसला खडक आहे, मृदू खडक आहे. ठीक आहे. काय झाले की याच्यामध्ये हालचाल कुठल्या प्रकारची आहे, क्षितिज समांतर प्रकारची हालचाल आहे. समजते. आणि झाले काय, दाब पडलाय म्हणजे दोन खडक काय की एकमेकांच्याकडे दाबले गेले आणि ते दाबले गेल्यामुळे काय की त्यांच्यावरती वळ्या पडतात. दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या पडतात. म्हणजे समजा की हा जो दाब पडणार आहे तो जर फार जास्त असेल तर वळ्यांचा आकार तुमचे काय असणार आहे की अजून जरासा मोठा असणार आहे. ठीक आहे ना. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वतांची काय की निर्मिती होते. फार महत्वाचं आहे की वली पर्वत हा एक काय की पर्वतांचा प्रकार आहे. यांची निर्मिती होते कशी, तर ही सगळी आपण जी क्रिया बघितली या क्रियेद्वारे काय की वली पर्वतांची निर्मिती होते. एक्झाम्पल फार महत्वाचे एक्झाम्पल काय काय बघा, हिमालय पर्वत जो की आपल्याला भारतामध्ये सापडतो. ठीक आहे ना. हिमालय पर्वत हा काय की वली पर्वताचं फार काय की चांगलं एक्झाम्पल आहे. कसं ते तुम्ही जर मॅप वरती घ्या तुम्हाला कळेल की वरती तुमच्या जास्कर रांगा, नंतर तुमच्या काराकोरम रांगा, नंतर तुमचा हिमाद्री पर्वत, नंतर तुमचा बृहद हिमालय, हे तुम्ही जर बघता ना हे काही काही प्रकारच्या वळ्या आहेत तुमच्या. ठीक आहे ना. तर तुम्हाला काय की नॉर्थ कडनं साऊथ तुमच्या त्या वळ्या दिसतील तुमच्या हिमालय पर्वत असेल. अरवली पर्वत जो की आपल्याला परत भारतामध्ये तुमच्या आहे, राजस्थानचा पार्ट तुमच्या अरवली पर्वत तुमचा तो पण वली पर्वत भाग आहे. रॉकी, अँडीज, आल्प्स, ठीक आहे, हे काही जगातले प्रमुख जे पर्वत आहेत ते काय आहेत की वली पर्वताची एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल्स फार महत्वाचे आहेत, एक्झाम्पल तुमच्या विचारतात. नेक्स्ट पुढचा आहे तो म्हणजे गट पर्वत. गट पर्वत काय असतो, अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणार आहे. हे फार महत्वाचं आहे. इथं पण तुमच्या काय होत्या, क्षितिज समांतर हालचालीच होत्या. इथं पण काय तुमच्या क्षितिज समांतर हालचालीच आहेत. फरक काय बघा, इथं ज्या हालचाली होत्या ते एकमेकांच्या दिशेने येऊन दाब निर्माण करतायत. इथं काय या एकमेकांपासून दूर जाऊन काय करतात की ताण निर्माण करतात. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. प्लस अशा वेळी खडकांवर काय की ताण निर्माण होतो, त्यामुळं खडकांना तडे पडतात. हे तडे विभंग म्हणून ओळखले जातात. ते आपण बोलले तुमचं तेच काय की खडक आहे आणि काय की ज्यावेळेस तुमचा ताण पडतोय, ताण पडल्यामुळे तुमच्या इथे काय की मध्ये जो ब्रेक पडला त्याला काय म्हणतो की विभंग म्हणतो आपण. अशाच प्रकारे कठीण खडकांमध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्यामुळे दाब पडून जो आपण इथे पाहिलं तुमचा हे कठीण खडक आहे, ज्यावेळेस काही तुमच्या ऊर्जा लहरी एकमेकांकडे येतील तो एकमेकांच्याकडे आल्यामुळे पण काय की दाब निर्माण होतो आणि त्यामध्ये तुमचा काही क्रॅक पडतो, त्याला पण काय म्हणतो आपण की विभंग म्हणतो आपण. ठीक आहे ना. मग दोन समांतर विभागांमधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा तो उचलला गेलेला भाग ठोकळ्या प्रमाणे दिसतो, त्याला आपण काय म्हणतो की तर गट पर्वत. तुम्ही बघू शकताय की इकडे एक खडक आहे, इकडे एक खडक आहे, मध्ये बघतो की इथे एक विभंग आहे आणि इथे एक विभंग आहे. त्या विभंगामुळे काय झालं की इकडचे दोन भाग तुमच्या खाली आलेत आणि हा भाग तुमचा आहे की वरती राहिलाय आणि तो वरती राहिलेला जो भाग आहे त्याला काय म्हणतो आपण की तर ठोकळा पर्वत किंवा गट पर्वत म्हणतो आपण. समजतं, लक्षात ठेवा तुमचं. पुढं गट पर्वताचा माथा सपाट असतो. फार महत्त्वाचं. गट पर्वत जो आहे त्याचा माथा कसा असतोय की सपाट असतोय. सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात, त्याचे उतार तीव्र असतात. तुम्ही बघाल की इथून जो उतार आहे तो कसा तुमचा एकदम तीव्र उतार आहे. उदाहरणार्थ युरोप मधील ब्लॅक फॉरेस्ट. लक्षात ठेवा गट पर्वताचं एक्झाम्पल लक्षात ठेवा आपण. एक्झाम्पल काय, ब्लॅक फॉरेस्ट. भारतामध्ये बघतो आपण की मेघालय पठार हे देखील तुमचं काय की गट पर्वताचं एक्झाम्पल आहे. दोन्ही एक्झाम्पल काय आपण लक्षात ठेवा तुमचं. पुढे पुढचं भूरूप आहे ते म्हणजे खसदरी. बघा हेच आहे, बघा हेच घडले इथं जे घडले तुमचं गट पर्वत म्हणतो ना हेच इथं घडले. फक्त काय झालं की बघा कधी कधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर दोन तडे पडतात, त्या दोन तड्या दरम्यानचा भूभाग खचतो. इथे काय झालं बघा, भूभाग वर उंचाला गेला होता, इथे काय झालं की भूभाग तुमचा खचला गेलाय आणि त्या खोलगट भागाला काय म्हणतो आपण की खचदरी म्हणतो. मेकिंगची प्रोसेस सेमच आहे, दोन्ही ठिकाणी विभंग पडतायत. पण झालं काय, इथं विभंग पडून मधला भाग तुमचा की वर उंचाला गेला आणि इथं विभंग पडून काय की मधला भाग तुमचा खचला गेला. लक्षात घ्या. यामुळे काय तुमचं होतं की मध्ये एकदम खोलगट भाग तयार होतो, त्या खोलगट भागाला काय म्हणतो आपण की तर खचदरी म्हणतो. एक्झाम्पल काय बघा, भारतातील नर्मदा नदीची खसदरी हे त्याचं एक्झाम्पल आहे. आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली आणि युरोपमधील राईन नदीची खसदरी देखील तुमच्या काय की खसदरीची चांगली एक्झाम्पल असतात. सो हे 2-3 एक्झाम्पल काही आपल्याला प्रॉपरली माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. ओके, आता जसं आपण काय की पर्वत निर्माणकारी आपण काय बघितलंय की हालचाल बघितल्या, तसं बघतो आपण की खंड निर्माणकारी हालचाल की ज्यांच्यामुळे काय की खंड निर्माण होतो. बघा
मंद भू हालचालींची पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवच दिशेने होत असतात. आता आपण जे मागाशी बोललो तुमच्या की मंद भू हालचाली ज्या की सातत्याने घडत असतात, नेहमी घडत तुमच्या असतात, त्यांची दिशा कशी असते, एकतर ते पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाकडे कंटिन्युअस तुमच्या काही हालचाली होत असतात तुमच्या. या हालचालीमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. बघा, ही कंटिन्युअस तुमची हालचाल ही काही लगेच घडत नाही, त्याला फार वेळ लागतो. मात्र या कंटिन्युअस हालचालीमुळे काय होतं, एकतर तुमच्या पृथ्वीचा काही भाग वर उंचावतो किंवा काही तुमचा खचतो. लक्षात ठेवा, भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते. आपण डिस्कस केलं तर साधारणतः सी लेवलच्या वरती असणारी जी जमीन आहे त्या जमिनीला काय म्हणतो आपण की खंड म्हणतो. त्याला आपण खंड म्हणतो, ठीक आहे ना. या भू हालचालीचा खंड हालचालीमुळे होत जातात. अशा हालचालीमुळे विस्तीर्ण पठारांची निर्मिती होऊ शकते. जे आपण मोठे आणि म्हणू की फार लेंथ एरिया वाईज मोठे पठार बघतो आपण, ते एरिया वाईज मोठे पठार बनवण्याचं बघतो आपण की अशा प्रकारचे काही की खंड निर्माण हालचाली तुमचे रिस्पॉन्सिबल असतात. परंतु मूळचा भूभाग खाली खचल्यास तो समुद्र सपाटीच्या खाली जातो. अशा वेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग होतो. जर समजा की भाग खाली खचला तर तो काय होईल की समुद्राचा भाग मिळतो तुमचा. आता इथे काहीतरी टेबल दिलाय, बॉक्स दिलाय, तो महत्वाचा बघा. भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरेशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक व अंटार्क्टिका हे 7 प्रमुख भूपट्ट आहेत. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे की जगामध्ये किंवा पृथ्वीवरती बघतो आपण की प्रमुख तुमचे 7 भूपट्ट कोणते कोणते आहेत. पहिला भारत, ऑस्ट्रेलिया, दुसरा आफ्रिका एक भूपट्ट आहे, तिसरा युरेशिया, चौथा उत्तर अमेरिका, पाचवा दक्षिण अमेरिका, 6वा पॅसिफिक आणि 7वा तुमचा काय की अंटार्क्टिका. हे काय की 7 प्रमुख भूपट्ट आहेत तुमचे. पृथ्वीचे कवच अशा भूपट्टाने तयार झाले. सो पृथ्वीचं आपण जे वरचं कवच बघतोय हे कवच अशा प्रकारच्या भूपट्टाने तयार झाले तुमचं. या भूपट्टांच्या वरती खंड आणि महासागर पसरले. बघा, भूपट्ट म्हणजे फक्त जमिनीचा भाग नव्हे. लक्षात ठेवा, भूपट्टावरती दोन गोष्टी तुमच्या येतील, जमीन पण येईल तुमच्या आणि काय की समुद्र पण येईल तुमचा, ठीक आहे ना. सो एखादा भूपट्ट जर म्हटलं आपण, एक्झाम्पल तुमचं आता म्हणलं की भारत, ऑस्ट्रेलिया, तर भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट म्हणलं की फक्त भारताचा मॅप आणि ऑस्ट्रेलिया असल्यामध्ये येत नाही. तो काय की तो एक कंटिन्युअस भूपट्ट आहे ज्यामध्ये भारत पण येतोय एक जमिनीचा भाग, ऑस्ट्रेलिया पण येतोय आणि मधला जो समुद्र आहे ना तो समुद्र देखील तुमच्या काय की याच भूपट्टाचा भाग आहे. फक्त तिथे काय की जमीन नसून तिथे काय की फक्त पाणी. लक्षात ठेवा, पृथ्वीच्या प्रांगणात निर्माण होणाऱ्या दाब व ताणानुसार हे भूपट्ट वेगवेगळ्या दिशेने सरकतात. म्हणजे आता बघतो की अंतर्गत जो हालचाल आहे त्या अंतर्गत हालचालीमुळे हे जे भूपट्ट आहेत ते एक तर काय की त्यांची दिशा जी आहे ती दिशा त्यांची बदलते. जसं की आता भारत ऑस्ट्रेलिया जो भूपट्ट आहे तो आपण जनरली ऐकतो की तो उत्तरेकडे काय की सरकायला जातो तुमचा, तो काय की उत्तरेकडे सरकतोय आणि तो उत्तरेकडे सरकत असल्यामुळे बघतो आपण की माउंट एव्हरेस्टची उंची काय होती की दरवर्षी वाढते. लक्षात ठेवा. आता इथे एक पॉईंट घेतला भूकंप नावाचा, तो बघू आपण त्याला. भूकंप म्हणजे काय की भूपट्ट सरकण्याला आपण भूकंप म्हणतो. भूपट्ट एकमेकांच्या आदळणं किंवा भूपट्ट एकमेकांपासून खाली जाणं किंवा अंतर्गत भागात काय की ताण निर्माण होऊन तुमच्या खडकांच्या मध्ये विभंग निर्माण होणं आणि ज्वालामुखीचा उद्रेक होणं, या सगळ्या कारणांच्यामुळे काय की भूकंप जो आहे तो निर्माण तुम्हाला होताना दिसेल. लक्षात ठेवा, ही काही बेसिक काय आपल्याला ती माहिती असतं जनरली. ओके, इथं एक मॅप घेतला. मी वारंवार सांगत असतो की स्टेट बोर्ड मध्ये दिलेले हे जे मॅप्स आहेत त्या मॅप्सना लाईटली घेऊ नका. ते मॅप फार महत्वाचे आहेत. फार जास्त इन्फॉर्मेशन एकदम कमी तुम्हाला काय की साईज मध्ये मिळून जाते, ते म्हणजे मॅप्स आहेत तुमचे. काय मॅप बघा, हा प्रामुख्यानं भूपट्ट, भूकंप क्षेत्र आणि ज्वालामुखी यांची माहिती देणार आहे की हा मॅप आहे. आता आपण ज्या भूपट्टांची नावं घेतो तुमच्या ती भूपट्ट बघा. पहिला इथे आहे भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट. मगाशी बोललो आपण की भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट म्हटलं की त्यामध्ये फक्त भारत येत नाही. तुम्ही बघा तुम्ही जर बाउंड्री बघाल तर ही बाउंड्री अशी आहे बघा, इथून जातोय असा, ठीक आहे. हा पण त्याच्यामध्ये एरिया येतोय तुमचा, इकडं हा पूर्ण खाली तुमचा एरिया जातोय, समजते. सो इकडून तुमचा पण एरिया तुम्हाला बघा तुमचा. सो हा सगळा एरिया तुमचा काय की भारत आणि ऑस्ट्रेलिया भूपट्ट भाग आहे. त्यामध्ये इथं भारत आहे जमिनीचा भाग, इथं ऑस्ट्रेलिया जमिनीचा भाग आहे आणि बाकी सगळा तुमचा काय की समुद्राचा भाग तुमचा. सो हा तो भूपट्ट आहे किंवा हा आफ्रिका भूपट्ट आहे. त्यामध्ये बघतो की तुमचा सगळा पूर्ण आफ्रिका खंड तुमचा येतोय तुमचा, बरोबर. तुमचा बघतोय की हा जो तुमचा जर आपण की अटलांटिक महासागर तुमचा, हिंदी महासागर तुमचा, याचा पण काय भाग तुमचा येतोय. युरेशिया भूपट्ट, ठीक आहे ना. नंतर उत्तर अमेरिका भूपट्ट, दक्षिण अमेरिका भूपट्ट. तो समजून घ्या तुमचं की भूपट्टामध्ये फक्त जमीन येत नाही, जमीन आणि समुद्राचे दोन्ही भाग तुमचे एकत्र येतील. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पुढं अजून काय तर भूकंप क्षेत्र. आता इथं मी बी गाईड दिला असेल, आपल्याला गाईड दिला बघा की जिथं डॉटेड रेड लाईन तुमच्या त्याला काय म्हणतो आपण की भूकंप क्षेत्र. मग असतं की इथं हा जो दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकेचा तुमचा हा जो पश्चिम भाग दिसतो तुमचा, हा सगळा तुमचा काय की हा भूकंप प्रवण क्षेत्र आहे तुमचा. इव्हन
हा पण तुम्ही बघा अटलांटिक महासागर तुमच्या जो मध्ये तुम्ही बघताय हा देखील तुमचा काय की मेजर भूकंप प्रवण क्षेत्र आहे. इव्हन तुम्ही इकडे पण येऊ शकताय. हा जो तुमचा बघताय की भारतापासून तुमच्या इकडचा वरचा तुम्ही भाग जो बघताय हा देखील काय की एक मेजर तुमचा भूकंप प्रवण क्षेत्र आहे. तुम्ही बघा फुजी वगैरे तुमचा फुजी जपान वगैरे तिथे बघतो की वारंवार तुमचे भूकंप होत असतो तुमचे. अजून काय ज्वालामुखी हा इथं बघा फुजी वगैरे तुमचा हा ज्वालामुखीचा भाग आहे. इथं त्रिकोण दिले तुमचे. इथं क्राकाटोवा हा मोठा ज्वालामुखी आहे तुमचा. इथं पण काय ज्वालामुखी तुमचे असेल. सो हे बघतोय की मेजर जो मधला पार्ट तुमचा आहे जिथे त्रिकोण दिसतात हे तुमचे काय सगळे ज्वालामुखीचे पार्ट तुम्ही बघू शकता लोकेशन वाईज की जगामध्ये कुठे तुमचे काय की भूकंप प्रवण क्षेत्र आहेत, भूपटांची तुमच्या बाउंड्रीज तुमच्या काय किंवा तुमचे भूकंप क्षेत्राचे काय की बाउंड्रीज तुमच्या काय त्या तुम्हाला ह्या मॅप चित्र काय की क्लिअर करता येईल लक्षात ठेवा. ठीक आहे ना. सो मॅप व्यवस्थित काय की बघून घ्या. हा ठीक आहे. तर हा जो पार्ट आहे हा थोडासा अजून महत्वाचा भाग आहे तुमचा तो म्हणजे की भूकंपाचे एकदम डिटेल इन्फॉर्मेशन. भूकंप का होतो त्याची कारण आपण आता डिस्कस केली तुमचे की कोणकोणत्या कारणामुळे काय की भूकंप होऊ शकतो ते आपण बघितलं. पण भूकंप कुठं निर्माण होतो, तो भूपृष्ठावरती नेमका कुठं पोहोचतो, भूकंपाच्या लहरी कोणकोणत्या प्रकारच्या तुमच्या असतात, त्या लहरींची नेमकी वैशिष्ट्य कारण आपण तुम्हाला आठवत असेल मागा आपण काय की पृथ्वीचा अंतरंग हा पार्ट बघितला होता. त्या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आपण काय बोललो होतो की पृथ्वीचा अंतरंगामधला जो गाभ्याचा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो सॉलिड पार्ट आहे किंवा काही पार्ट त्याचा सेमी लिक्विड तुमचा असेल किंवा वरला प्रावणाचा पार्ट आहे तुमचा त्यात पण काही पार्ट तुमचा सॉलिड सेमी लिक्विड तुमचा असेल. हे जे आपण एस्टिमेट काढले होते हे एस्टिमेट काढण्यासाठी आपण काय केलं की काही पॅरामीटर्स यूज केले. त्या पॅरामीटरपैकी एक पॅरामीटर तुमचं काय होतं की भूकंप लहरी तुमच्या. सो भूकंप लहरी प्राथमिक द्वितीय तृतीय तुमची लहरी कुठून नेमक्या पास होत आहेत याच्या आधारावरती आपण ते क्लासिफिकेशन केलं होतं. सो हा जरासा इंटरेस्टिंग आणि मोठा पार्ट तुमचा असणार आहे. आपण काय करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हा पार्ट जो आहे तो व्यवस्थित डिस्कस करू आपण. ठीक आहे ना. सो व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांशी काही व्हिडिओ जो आहे तो शेअर करत चला. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.